या मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी या मंचावरती आपण यावं. 2 विकेट्स आणि 9 धावा गोलंदाजी करत असताना त्यानंतर 4 चेंडूमध्ये 9 धावांच्या आपला बॅट मधून काढल्या असा विकी आमरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच नंदनपडा संघाचा 1 मॅन आर्मी. चला वावोशी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यावं. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी देखील आम्हाला हवेत, अन्यथा 2 धावांची पेनल्टी त्या दोन्ही संघाला दिली जाईल. आणि नंतर जर का या ठिकाणी आमच्याकडून चुकी झाली तर त्या चुकीची कोणतीही सबब तुमच्या आणि आमच्याकडून ऐकली जाणार नाहीये. कारण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आमच्यात एखादी रन कमी आहे तेव्हा तुम्ही भांडायला येता, पण आता तुम्ही तुमचा 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे आमची चुकी आम्ही मान्य करू शकतो. मग चला फास्ट. सलामीचे 2 फलंदाज धावपट्टीवरती गेलेत, अर्थात गुड्डा आणि तुषार मात्रे. त्याच्या बरोबरीने असेल संदीप आमिर. तुषार मात्रेला कोण ओळखत नाही, अख्खा खालापूर तालुका ओळखतो, परंतु नवीन फलंदाज आमच्या थोडा नजरे आले तर 2 नवीन फलंदाज असेल आमिर. चला वावोशी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या फास्ट. अजून बऱ्याच मॅच बाकी आहेत. मला वाटतं उद्या आयोजकांना विनंती करेन की कमीत कमी 9 असा तरी पहिला चेंडू पडला पाहिजे, तर हा उशीर होणार नाहीये. नाही असं नाही व्हायला पाहिजे, कारण अंधाराचा फटका कोणत्या संघाला बसू नये हाच आपण एक उद्देश. कारण जर का असा वेळ होत गेला तर निश्चितपणे यातल्या राहिलेल्या मॅचेस उद्या देखील खेळण्याची दाट शक्यता होऊ शकते. हा मग त्यासाठी फास्ट घ्यायला हवे, कारण ते पंचांनी त्या ठिकाणी सक्त ताकीद द्या, त्या मिनिटांचा अवधी द्या, त्या मिनिटांच्या अवधीमध्ये तो सामना संपला पाहिजे तरच हे शक्य होऊ शकतं. पंच घड्याळाचे काटे बघा आणि त्यानुसार सामना किती फास्ट घ्यायला पाहिजे याची तुम्ही आता काळजी घ्या. फक्त जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तुषार मात्रे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंड वरती आमिर, गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल पाटील. पहिलं षटक हाताळतोय पंचांच्या उजव्या बाजूने. पंचांचा निर्वाळा येतोय की आपण या सामन्याला सुरुवात करतोय. पहिला चेंडू अमोल पाटील. यावेळेस बडी मछली जाल में असं वाटलं होतं की काय वावशी संघांच्या पाठराख्यांना अंतिम क्षणामध्ये काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अंतिम क्षणामध्ये थोडीशी फंबल पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. मिड विकेट थर्ड मॅनच्या बाजूने चौकार. धन्यवाद डीजे. बघा गुड्डू अर्थात तुषार मात्रेची विकेट किती महत्वाची आहे खालापूर संघाला देखील माहिती आहे, आम्हाला देखील माहिती आहे. हा विकेट जर अंतिम षटकापर्यंत टिकून राहिला तर 70-80 टार्गेट कुठंच नसेल, परंतु तो टिकून खेळावा लागेल. कारण अमोल पाटील हा असा एक गोलंदाज आहे, हा कुठल्याही क्षणी या मॅच दिशा पलटू शकते असा गोलंदाज आहे अमोल पाटील. अनुभवाचा कस वापरावा लागेल. चिठ्ठी स्वरूपात मात्र एक संघ पुढे गेलाय. करसुटी संघाचा कर्णधार चिठ्ठ्या उडवायचे आहेत. त्यानंतर सीएचबी धारणी संघ, होनार संघ, नंदनपाडा संघ. यावेळेस पंचांचा निर्णय बाकी आहे. चौकार येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक दर्जेदार चौकार. बघा एक विनंती करेन, साबाई माता खालापूर संघाचा एक प्रतिनिधी आम्हाला हवा या ठिकाणी हवाय. त्यानंतर सीएचबी धारणी संघ आपला देखील एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि नंदनपाडा संघ आपला देखील प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. करसुंडी संघ, नंदनपाडा, होनाड. बघा बडी बसली जाल में बिग विकेट तुषार मात्रे उर्फ गुड्डा
या ठिकाणी माघारी परततोय. वैयक्तिक अजूनपर्यंत विचार केला 8 या धाव संख्येवर माती माघार परतोय डीजे. धन्यवाद डीजे. बडी आणि मोठी विकेट मात्र अमोल पाटील प्राप्त करतोय. ही विकेट किती महत्वाची आहे वावोची संघाच्या पाठराख्यांना देखील माहिती आहे. जर का व्यवस्थितरित्या हा खेळाडू टिकला असता तर निश्चितपणे एक मोठं टार्गेट सेट करता आलं असतं, एक मोठी धावसंख्या उभी करता आली असती. परंतु विचार केला तर हलकीशी बॅटची कडा घेतली आहे. यष्टीरक्षक मात्र चांगलं काम करतोय. शाहिदने मात्र चांगलं काम केलंय. यावेळचा चेंडू बघा, तू घेणार की मी घेणार, शेवटी तो झेल अक्षरशः मातीमोल ठरला. परंतु इथे जर विचार केला ना तर कॉल करणं फार महत्वाचं होतं. हा झेल कुणाचा आहे हा मीच घेतला पाहिजे, हा एक ध्यास मनामध्ये धरला होता पाहिजे होता शाहिदने. परंतु चुकी केली आहे, चुकीला माफी नसणार आहे मित्रांनो. या चेंडूवरती झेल सुटला, या चेंडूवरती धावा मिळणार 0. परंतु धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. ऑन स्ट्राईक गणेश. दिनेश या चेंडू पर्यंत पोहोचणार. तत्पूर्वी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलेला फटका 4 धावसंख्येसाठी हा चौकार. धन्यवाद डीजे. होणार संघाचा प्रतिनिधी बघा, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आणि धारणी संघाचा एक प्रतिनिधी आपण त्वरित आमच्या समवेत या. चांगला फटका, दर्जेदार फटका, डीप स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामधून हा एक देखना स्ट्रोक चौकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. काय पंच, पुढचे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील याची सर्व उर्वरित संघांनी नोंद घ्या. नंदनपाडा संघ चिठ्ठी स्वरूपात बाय मिळाले. पुढच्या फेरीसाठी तो दाखल झालाय. नंदनपाडा संघ बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. यानंतरचा सामना यावेळेस काय घडतोय, 2 षटक पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडू 1 बाउन्स त्या पकडला जाईल. या दोन धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती येते ती 19 धावा. या पुढचा पहिला सामना असेल होणार विपक्ष खरसुंडी सीएचबी धारणी. म्हणजे यातून जो संघ विजय होईल तो धारणी संघाशी एक हात करेल. परंतु 1+4 अशा 5 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. खराब चेंडूची घोषणा, यष्टीरक्षकाकडे केलेली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. गोलंदाज शाहिदने मात्र चुकी केली आहे. त्यानंतर त्याच्याच बरोबरीने अमोल पाटील यष्टीरक्षक हे देखील चुकले आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. त्यावेळेस काय घडतंय, यष्टीरक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचलाय. तत्पूर्वी एकच धाव अशा वेळेस या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. ऑन स्ट्राईक गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सलामीच्या जोड साखळीचा फलंदाज अमीर अजून मात्र धावपट्टीवरती खेळ करतोय. यावेळेस
हा चेंडू मात्र सरळ निर्धाव येतोय आमच्या या व्यासपीठावरती. या खालापूर नगरीमधले या नारंगी गावामधील अतिशय चांगलं नाव, क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव, अर्थात नारंगी संघाचा एक गुणवंत खेळाडू चेतनजी देशमुख यांचं या ठिकाणी या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याला मी विनंती करतोय. सचिनजी जाधव यांच्या शुभांशी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. या स्वागताचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. धन्यवाद. धावफलकावरती धाव आहेत त्या 27 धावा, 27 27 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज शाहीदचा. एक खराब चेंडू, त्यानंतरची एक डॉट चेंडू आपण पाहिला. यावेळेस देखील पुढे मसाला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन आणि लेन चांगली ठेवली, अचूक आणि नियंत्रित प्रकारची हा चेंडू टाकला आणि अशा वेळेस बॅट चेंडू संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली. 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू त्याच ताकदीचा चेंडू होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 27 27 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटक आपण पहिल्या षटकांचा खेळ अमोलच्या माध्यमातून बघितला, अमोल पाटीलला बघितलं. त्यानंतर दुसरं षटक शाहीदच्या माध्यमातून बघितलं. सुरुवातीचे आणि चेंडू आपण पाहिले थोडेसे खराब बघायला मिळाले. त्यानंतर कमबॅक करणारे एक चेंडू आपण शाहीदच्या माध्यमातून पाहिले. 27 धावा धावफलकावरती आहेत. येणारे दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. या दोन षटकामध्ये धावा किती येणार, गणेश याच्या विपरीत हवी होणार की त्याच्या विपरीत अमीर मात्र हवी होणार हे सांगणं कठीण आहे. तिसरं षटक इर्शादच्या हातामध्ये, अंतिम आणि शेवटचं षटक नाहीये ते तिसरं षटक मात्र प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. यावेळेचा पहिला चेंडू आपण बघितलं, ट्रॅव्हल झालाय 30 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला फीड केलं गेलं. तत्पूर्वी अमीरला मिळते एक सिंगल आणि साबाई माता खालापूर संघ जाऊन पोहोचतोय 28 धावा संख्येवरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव अमीरच्या बॅट मधून बघितली. स्ट्रायकिंग एंड वरती आता असेल गणेश ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू गोलंदाज इर्शाद बॅकफुटवर गेले, सफल झाले, आपल्या स्ट्रोकसाठी जागा बनवली. क्षेत्ररक्षक काय करतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि अशा वेळेत मात्र डीप स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध हा एक दरदर्जेत चौकार येतोय. यावेळेस हा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र चांगला बघायला मिळाला. तत्पूर्वी बघा यावेळेस धावा पूर्ण केल्या जातील 2 आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक इर्शादच्या माध्यमातून बघायला मिळतोय. मोठे फटके गणेशच्या बॅट मधून वारंवार निघत आहेत, परंतु 2 धाव्यांच्या व्यतिरिक्त धावा येत नाहीयेत. पाकफुटवर गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. तत्पूर्वी फक्त 2 धावा पुनश्च मिळत आहेत आणि या डीप कव्हर मध्ये हा चेंडूला फीड केलं आणि गणेशला मिळाले या चेंडूवरती 2. या 2 धावेच्या बरोबरीने 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू गणेशने मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी वेगाने मात्र या चेंडूवरती पोहोचलाय. तत्पूर्वी फक्त 1 धाव मात्र अशा वेळेस या चेंडूवरती मिळते. 37 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. टॉस जिंकला वावोशी संघाने आणि प्रथम मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजावरती आपला विश्वास दाखवला. तो विश्वास कुठपर्यंत सार्थ ठरेल हे पाहण्यासाठी मात्र आपण सर्व आतुर आहोत. 30 षटक मार्गस्थ आहे. या षटकामधले अजून काही चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज इर्शादचे यावेळेचा कट काढण्याचा प्रयत्न, उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू जातोय. चेंडू मात्र अखेर सीमारेषा क्रॉस करतोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे हा दणदणीत चौकार. खरसुंडी संघाचा कर्णधार आणि CHB धारणी संघाचा कर्णधार
करसुंडी संघाचा कर्णधार आणि होनार संघाचा कर्णधार या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण त्वरित टॉस साठी या. करसुंडी संघाचा कर्णधार आणि होनार संघाचा कर्णधार त्वरित टॉस साठी आपण यावं, अन्यथा पंच काय होय पाणी. आयोजकांना विनंती आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जावं. तुषार म्हात्रे उर्फ गुड्डा मास्टर माइंड. चला फास्ट घ्यायचा सामना. साबाई बाता खालापूर संघ धावेंसाठी तास पडतोय. चला करसुंडी संघ आपला त्वरित कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा टॉस साठी. या स्पर्धेला मात्र अतिशय देखना फटका बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 6 धाव संख्येसाठी हा षटकार. धन्यवाद. होणार संघ टॉस विन ठरलाय. जो काही निर्णय असेल तो निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवा. यावेळेस बरोबर पायचीत पकडलाय. फलंदाज गणेशला माघारी परतावं लागेल. जो आतापर्यंत चांगला खेळ करत होता त्या गणेशचा पारीचा खात्मा होतोय. गणेश मात्र बॅक टू द पवेलियन. डीजे बघा तुषार मात्र बाद झाला. त्यानंतर आता गणेश देखील बाद झालाय. परंतु अमित वाघमारे जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हा देखील खूप चांगल्या फॉर्म मधून चाललाय. जो तुषार मात्रेच्या बरोबरीने चांगली फलंदाजी करण्याचा जो करण्यामध्ये माहिर आहे तो अमित वाघमारे मात्र या ठिकाणी या चेंडूवरती पूर्णपणे चकतोय. या चेंडूवरती बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि अशा वेळेस मात्र चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निधाव चेंडूची सांगता या चेंडूवरती बघायला मिळते. 47 धावा 47 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकातले अंतिम आणि शेवटचं षटक आहे. या षटकातले अजून काही चेंडू शिल्लक असतील त्याच ताकदीचा फटका निश्चितपणे तुषार मात्याने याची बरोबरी का करतोय हे सिद्ध केलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय अमित वाघमारे ब्रँडेड षटकार. धन्यवाद. बघा स्कोअर कडून आमच्याकडे माहिती येते गणेश जे बाद झाले 13 चेंडू आणि 25 धावांची वैयक्तिक खेळी केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येकडे टोटल नेऊन ठेवली. परंतु अमित वाघमारे आता बरसतोय. जो सुरुवात चांगली करताना दिसतोय. अमित वाघमारेच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक देखना फटका षटकार. धन्यवाद डीजे. चांगला फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहिला अमित वाघमारे ब्रँडेड. दुसरं षटकार जर का आता अजून एक षटकार आला तर षटकार हॅट्रिक होऊ शकते. आजच्या दिवसातली पहिली षटकार हॅट्रिक होऊ शकते. यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडासा फटका फसला आणि अशा वेळेस मात्र एक धाव मात्र या चेंडूवरती 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या बरोबरीने 61 धावा धावफलकावरती आहेत. 62 धावांचं मोठं आव्हान असेल या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करावी लागेल ती वावोशी संघाला. तर निश्चितपणे या स्पर्धेला ज्यांनी मात्र
सरळ हाताने मदत केली ते या ग्रामपंचायत तांबाडीचे विद्यमान सरपंच अनिलजी जाधव यांनी प्रथम क्रमांक आणि त्यानंतर संकेतजी सिनकर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या युवासेना विभाग प्रमुख तांबाटी याचकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली गेली आहे. त्यानंतर सचिन माने मंगेश जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाचं मात्र या ठिकाणी पारितोषिक दिलं गेलंय. त्यानंतर जितेंद्र दळवी तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी पारितोषिक आम्हाला दिलंय. त्यानंतर निकेश जाधव चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या आयोजकांना दिलं. त्यानंतर या ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती सारिकाताई राकेश लाड या ठिकाणी चौथ्या क्रमांक या आयोजकांना दिलाय. त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द ट्रॉफी नरेश जाधव यांनी आम्हाला दिली आहे. त्यानंतर विकास जाधव बेस्ट बॉलर या ठिकाणी दिली गेली. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज संतोष जाधव या साहेबांनी ही ट्रॉफी आम्हाला या आयोजकांना दिली आहे. या सर्वांचंच या आयोजकांच्या वतीने मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. मॅच पण कट केले ना मी म्हणून लवकर संपलं वाटतं. हा चालेल. तुझा पिल्ले आज बी भडकलेला म्हणजे स्टेज त्या नव्हता बनवला ना तर म्हणजे त्यांना 90 मीटर पेक्षा जास्त अंतर चला मॅच ऑन करा. या पुढचे दुसऱ्या राऊंड मधले सर्व सामने 2 षटकांचे होतील याची नोंद घ्या. जर का असा टाइमपास झाला तर निश्चित फॉर्च्यून इव्हेंट्स 1 षटकांचे सामने खेळावे लागतील कारण अंधार फार लवकर होतो. आता गरज असणारे येणाऱ्या चेंडू मध्ये 24 चेंडू आणि 62 धावा संख्येची गरज असेल. शुभम पहिला चेंडू शाहिद ऑन अ स्ट्राइक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे सूरज. पहिला चेंडू होता शुभमचा. या चेंडूवरती सन्मान दिला शाहिदला. पहिल्या चेंडूला माहिती आहे काही जोखीम घेण्याचा प्रयत्न होत नाहीये परंतु या चेंडूवर सन्मान देण्याचा प्रयत्न नव्हता. कोणता पर्याय देखील नव्हता. या चेंडूला सन्मान दिला गेला. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. निधाव चेंडूची सांगत आहे चेंडूवरती पाहिजे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू बघितला. लाईन आणि लेन चांगली ठेवली. अचूक टप्प्यावरती हा चेंडू पडला आणि यष्टिरक्षकाने मात्र चांगलं काम केलंय. हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल. निधाव चेंडूची सांगता. सरळ 2 चेंडू येतात निर्धाव. 65 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण करायचे. यावेळेस लाईन थोडीशी भरकटते. खूपच अवांतर चेंडू बाहेर येतो. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव येते. या एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावेने धावसंख्येचा अकाउंट ओपन केला जाईल. 1 धाव फलकावरती येते. 62 धावांचं आव्हान आहे या दुसऱ्या सत्रामध्ये ते पूर्ण करायचे वावोशी संघाला. यावेळेसचा हा चेंडू खूपच बाहेर येतोय. पुनश्च त्याच क्षेत्रामधून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर पूर्ण बाहेर येतोय. पुनश्च अवांतर धाव मिळेल. 2 धावा धावफलकावरती येतील. 62 धावांचं टार्गेट सेट केलंय. या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या साबाई माता खालापूर संघाने त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय तर थोडीशी सुरुवात चांगली करावी लागेल पहिल्या षटकामध्ये. यावेळेचा हा चेंडू हा देखील खूप बाहेर निघतोय. पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे बाहेर येतोय. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव पुनश्च एकदा धावफलकावरती येतील. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही चेंडू काही शिल्लक असतील.
3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चेंडूला उडवला हवेमध्ये, स्वतः गोलंदाज या चेंडूवरती बरोबरीने पकडतोय आणि पहिली विकेट बडी बसली जाल में. शाहिद बॅक टू द पवेलियन. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला, शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला, मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. धन्यवाद डीजे. धावफलकावरती धावा आहेत त्या 3. 62 धावांचं टार्गेट आहे. 62 धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय. अशी रणनीती जर का केली तर सामना कठीण होऊ शकतो, परंतु जर का अशा फटक्यांचा प्रयत्न केला तर हा सामना सोपा होऊ शकतो वाऊची संघाला. परंतु या चेंडूवरती मिळते फक्त एका धावेच्या बरोबरीने 4 धावा धावफलकावरती येतील. उर्वरित चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. ऑन स्ट्राईक फलंदाज सूरज, ऑन स्ट्राईक सूरज, नॉन स्ट्राईक एंड वरती आहे दिनेश. यावेळेस अपील देखील केली, ताकद देखील होती, आत्मविश्वास देखील होता, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती बघायला मिळाली. 4 धावा धावफलकावरती येतील. हा चेंडू देखील येतोय निर्धाव. 4 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधला. फलंदाज इथून देखील माघारी परततोय. सूरज देखील आता माघारी परतेल. वैयक्तिक 1 धावसंख्येवरती बाद झालाय आणि 4 धावसंख्येवरती दुसरा विकेट देखील जातोय. हाल चला, होणार संघ काय निर्णय आपला. टॉस जिंकलाय आपण. होणार संघ, होणार संघ काय निर्णय आपला. बॅटिंग, बॅट फर्स्ट. आपला कर्णधार आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवा या ठिकाणी होणार संघ. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 केतनच्या हातामध्ये. यावेळेचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अमोल पाटीलचा फसतोय. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. खूप वेगाने टाकला होता चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. अशा वेळेस यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू व्यवस्थितरित्या विसावला गेला नाही. इथून मात्र निधाव चेंडूची सांगता बघायला मिळते. 4 धावा धावफलकावरती आहेत. केतनचा यावेळेचा चेंडू, पुलटा चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि फलंदाज इथून क्रमांक 3 देखील माघारी परतेल. अमोल पाटील देखील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस दिनेशच्या बॅट मधून हलकीशी कट करतो दिनेश. तत्पूर्वी दिनेशला काय मिळते, सिंगल. आणि वावशी संघ मात्र एकेरी अंकाने वाढ होईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. खूप मोठं टार्गेट आहे. या 62 धावसंख्येपर्यंत पोहोचायचे तर कृष्णा आपल्या पॉच निमेश आम्हाला सांगते अशी फटकेबाजी केली तर या धावसंख्येपर्यंत आपण पोहोचणं कठीण आहे. कारण सामना सोपा करायचा असेल तर मोठे फटके घ्यावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागेल, तुटून पडावं लागेल, तेव्हाच या 62 धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचाल. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. 3 गड्यांच्या मोबदल्यात सलामीचा दोन्ही फलंदाज माघारी परतलेत. निश्चितपणे हा येतोय देखील डॉट चेंडू. यावर देखील कोणती धाव येत नाहीये. हा देखील निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. गोलंदाज केतनच्या माध्यमातून
5 धावा धाव फलकावरती आहेत. उर्वरित चेंडू काही शिल्लक असतील. चला पंच स्पीडअप करायचे. सामना फास्ट घ्या. निलेश जाधव कार्पेट लेवलचा फटका. असे फटके मारून जमणार नाहीये. मोठे फटके घ्यावे लागतील. कार्पेट लेवलचे फटके आणि काय सिंगल फक्त डबल मिळणार तुम्हाला. फक्त एकेरी अंकानं वाढ होईल. 6 धावा धाव फलकावरती येतील. 62 धावांचं टार्गेट आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये वावोशी संघासमोर ते कशा पद्धतीने मात्र हे टार्गेट पूर्ण करतंय याकडे तमाम प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागलंय. मग तो सिंगल डबल जास्त काही मिळणार नाहीये. हाताने कट करतोय. तुषार मात्र या चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी फक्त कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. निधाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली. अवघ्या 6 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक संपलंय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये अवघ्या धावा आल्या फक्त 6. ही सुरुवात खराब पाहावी लागेल कारण 2 षटकामध्ये 30 ते 35 धावा येणं अपेक्षित होता. परंतु इथे धावांना पूर्णपणे ब्रेक लावलाय या साबाई माता कालापूर संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी. कारण शुभमला पाहिलं फक्त अवघी 4 धावा आल्या होत्या त्या शुभमच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर 2 विकेट त्या षटकामध्ये बघितल्या. केतनच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्या. 1 विकेट बघायला मिळाली. तिसरा गोलंदाज राहुल अमोल. तिसरा गोलंदाज अमोल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅटची मात्र कडा लागतीये. बॅटला चेंडू मात्र चाटून स्पर्शून मात्र यशरक्षकाकडे जातोय. यशरक्षक एक सोपा झेल पकडतोय आणि इथून विकेट क्रमांक 4 देखील माघारी परततोय. डीजे कडुलिंबाला आला कसा गोड पारा. धरदंगमी 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 वामुनिया धरदंगमी वामुनिया. धन्यवाद डीजे. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. DJ Mosin. हॅलो धन्यवाद डीजे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6. यावेळेस फटका चांगला आहे. फटका देखील चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर केलेला फटका. 6 धावा संख्येसाठी दिनेशच्या बॅट मधून आलेला षटकार. यावेळेसचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. या 2 धावीच्या बरोबरीने धावसंख्येचा आकडा वाढेल. 14 धावा धाव फलकावरती येत आहेत. 65 धावांचं लक्ष आहे. दिनेश प्रयत्न करतोय त्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं. परंतु काही का होईना एकाच मोठा फटका एकाच सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न करतोय तो दिनेश पाटील. बॅकफूट वर गेले. स्ट्रोक साठी जागा बनली होती. तो चेंडू पडल्यानंतर झपक्यान आतमध्ये येतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. अशा वेळेस मात्र सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निधाव चेंडूची सांगता या चेंडूवरती बघायला मिळते. निधाव चेंडूची सांगता बघायला मिळेल. यावेळेसचा पुढचा चेंडू गोलंदाज पाकफूट वर गेले. चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक ठिकाणी वेगाने पोहोचतोय. तत्पूर्वी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. दणदणीत चौकार. DJ Arvind.
धन्यवाद डीजे. अजूनही वावोशी संघ हार मानण्यास तयार नाहीये. जिद्द कायम आहे, प्रयत्न कायम आहेत त्यांचे. बॅकफुट वर गेले होते, स्ट्रोक्स साठी जागा बनवली होती दिनेश पाटीलने. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ बाउंड्री यांच्या पलीकडे एक चौकार बघायला मिळाला. त्या 4 धावेच्या मदतीने 18 धावसंख्येवरती टोटल जाऊन पोहोचलाय. अंतिम आणि शेवटचं षटक आहे, खूप मोठं टार्गेट आहे. ही सुरुवात पहिल्या षटकामध्ये करायला हवी होती, ती सुरुवात तुम्ही आता करताय पण तू थोडासा उशीर झालाय. पण तू कुठपर्यंत हा संघर्ष कायम आहे हे पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम आणि शेवटचं षटक, गोलंदाजी मार्कवती संदीप वाघमारे. संदीप यावेळी बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनली होती. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फलंदाज मात्र जेल घेऊन माघारी परतेल. संजय बॅक टू द पवेलियन. एक बात मुझे बतला दे तू उस रब से क्यों नहीं डरती है. धन्यवाद डीजे. अंतिम आणि काही चेंडू शिल्लक असतील या अंतिम आणि शेवटच्या षटकामधले. संदीपचे यावेळेस दांडी गोल केली जाते. दिनेश जो आक्रमण चढवत होता, जो प्रतिहल्ले करत होता, तो दिनेश पाटील मात्र यष्टाचीत होतोय. बॅक टू द पवेलियन. या पुढचा सामना आहे करसुंडी संघ. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हा सामना संपल्यानंतर लगेचच यावेळेस हा चेंडू आपण बघितला, हॅट्रिकचा चान्स होता. 2 विकेट्स आपण पाहिले या षटकामध्ये. तो संदीपला मात्र चान्स होता, पण यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती बघायला मिळाली. होणार संघ आणि करसुंडी संघ आपण रेडी राहायचंय. या पुढचा सामना आपला आहे. यावेळेस लाईन आणि लेन थोडीशी खराब आहे. तुषार मातेच्या 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय आणि यावेळेस मिळते वावोशी संघाला एक सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने 19-20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज ऑन अ स्ट्राइक. हा दोन्ही ढोपे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. तू विचार केला तर 800 फटके तुम्ही सुरुवातीला मारायला हवे होते. आता फार उशीर झालाय, कारण तुमच्या समोर टार्गेटच खूप मोठं आहे. 62 धावांचं खूप मोठं टार्गेट होतं. गोलंदाजी करता आपण चुकी कुठे कुठे चुका केल्यात, त्या चुक्या आता सुधाराव्या लागतील आपल्याला. हा यावेळेस श्रीबस दुधारी तलवार चा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस मात्र हा सामना गमावलाय वावोशी संघाने. परंतु पुढच्या मॅच साठी वावोशी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. साबाई माता संघ या स्पर्धेमध्ये मात्र विजय पण संपादन केलंय. तुम्हास देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला करसुंडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. लाईनअप करून साबाई माता खालापूर संघ आपण बाहेर यायचे. लाईनअप करून बाहेर यायचे आणि लाईनअप करून त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आतमध्ये जायचे. चला होणार संघ